भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये शरद पवार गट आणि काँग्रेस यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रस्सीखेच सुरू होती। प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली होती। मात्र अनेक दिवसापासून काँग्रेस या जागेसाठी आग्रही होती। त्यांचं समत होतं की या ठिकाणी त्यांची जी पक्षीय बलाबल आहे ती बळकट आहे आणि या ठिकाणी जागा जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला जाऊ नये आणि परंतु या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतसाठी देखील या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून चर्चा केली गेली होती। परंतु आता या ठिकाणी पक्षानेच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे का या ठिकाणी राष्ट्रीय शरदचंद्र पवार जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जे गट आहे त्याला ही जागा सुटलेली आहे। तर आता काय सांगाल या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून आपलं नाव जे आहे ते पहिल्या नंबरला होता आणि या ठिकाणी आता तुमचं काय भूमिका राहणार आहे? बघा, 5 दिवसापूर्वी भिवंडी मतदारसंघावर राष्ट्रवादीचा उमेदवारी जाहीर झाली होती। पण खरं तर आज सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून ही जागा राष्ट्रवादीला सोडलेली आहे। परंतु कुठल्याही प्रकारचा अजून आम्हाला वरिष्ठ पातळीवरनं कुठल्याही प्रकारचा अजून आदेश आलेला नाही आणि राहिला प्रश्न जवळपास 2 महिन्यापासून या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर खरं तर काँग्रेस पक्षातून माझं नाव आघाडीवर होता आणि ही जागा खरं तर मुळात पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची होती। अनेकदा या जागेवर जवळपास 9 वेळेला खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते आणि ही आज महाविकास आघाडीने ही जागा NCPकडे दिली। पण खरं तर सांगली पाठोपाठ भिवंडीची जागा आमच्या हातून गेलेली आहे। मला तरी असं वाटतं की एक प्रकारचे शिवसेनेने सांगलीमध्ये आमच्या वरिष्ठांना आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल केलं, तसं आमच्या या भिवंडीमध्ये सुद्धा ही जागा राष्ट्रवादीला देऊन राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल केलेला आहे। कारण हा जो आरोप लावता तुम्ही मोठा आरोप लावताय का वरिष्ठ नेत्यांना या ठिकाणी ब्लॅकमेल करून या ठिकाणी भिवंडीची जागा राष्ट्रवादी पक्षाने मिळवलं? ब्लॅकमेल हा आरोप आहे ना। आरोप याचं कारण मी तुम्हाला सांगतो की सांगलीमध्ये शिवसेनेचे कुठल्याही प्रकारचा एक लोकप्रतिनिधीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नाही। या भिवंडी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी मुळात आहेच नाही, कुठला लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे नाही आहे आणि ज्या अर्थाने राष्ट्रवादी, मी सातत्याने बोलत असतो की राष्ट्रवादी होती, पण जेव्हा कपिल पाटील हे जेव्हा नेतृत्व करत होते या भिवंडीमध्ये तेव्हा राष्ट्रवादी होती आणि जेव्हा खासदार कपिल पाटलांनी BJP जॉईन केली त्यावेळेला जी काही राष्ट्रवादी होती 70-80% ही कपिल पाटलांच्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यातूनसुद्धा राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले आणि अजित पवारांच्या सोबत किमान जे काही उर्वरित राष्ट्रवादी होती त्याच्यातूनसुद्धा 70-80% हे अजित पवारांच्या सोबत गेली। राष्ट्रवादीचं मतदानच नाही आहे, मग मतदान नाही म्हणजे याचा अर्थ आमच्या नेत्यांना ब्लॅकमेल केलं ना, असं वैयक्तिक मी बोलायला हरकत नाही। परंतु सर्व नेत्यांनी मिळून या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे सर्व नेते आहेत त्या ठिकाणी बसून त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यातून मार्ग काढत हा जो ही भिवंडी जी जागा आहे ती सोडलेली आहे। परंतु तुमचं काय मत आहे? आता बघा, शिवसेना ही महाराष्ट्रापुरती आहे, राष्ट्रवादी ही मी महाराष्ट्रापुरती आहे, पण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रीय पक्ष असल्या कारणाने कुठेतरी दबाव असतो आणि या माध्यमातून कुठेतरी आमचे नेते जे आहेत हे स्वाभिमानी नेते आहेत। शेवटी नाईविलाजांनी एक लहान मुलगा कसा हट्टपण करतो अशा पद्धतीने तो हट्टपण झालेला आहे। त्याच्यामुळं एक लहान मुलाने हट्टपण केलं आहे आणि वरिष्ठांनी त्याला सांभाळून घ्यायचं आहे असा हा भाग आहे, म्हणून आमच्या वरिष्ठांनी त्यांना सांभाळून घेतलं आहे। याचा अर्थ मी जे बोललो आहे की सांगलीमध्ये जसं सेनेने ब्लॅकमेल केला तसं भिवंडीमध्ये सुद्धा राष्ट्रवादीने ब्लॅकमेल केलेलं आहे, हे मी ठणकावून सांगतो। आता काय भूमिका राहणार आहे? बघा, आता माझी जी भूमिका आहे ही मागच्या 2 दिवसापूर्वी कोकण विभागातील सर्व माझे कार्यकर्ते इथे आले होते। कोकणातील सर्व जिल्हा अध्यक्ष आले होतील, कोकणातील सर्व तालुका अध्यक्ष आले होतील, कोकणातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी आले होतील, कोकणात जेवढे काही निवडणुका लढले ते सर्व आमचे माजी खासदार माजी आमदार सर्व आले होते आणि हा जो कोकण पट्टा आहे हा कोकण पट्टा संपूर्ण या भिवंडी लोकसभेवर अवलंबून होता
आणि आजची जी परिस्थिती जी होती ही भिवंडी लोकसभेसाठी खूप पोषक परिस्थिती होती आणि 100% या जागेवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार जो कोणी मी असो किंवा कोणी असो ह्यांनी 100% निवडून आला असता. पण काहीक्यांना या भिवंडी लोकसभेवर पंजा हा निशाणी नाही पाहिजे होती, म्हणून हा षडयंत्र रचला. आणि खरं तर आता जितेंद्र आव्हाड जे खूप मोठे नेते आहेत त्यांनी ही सुपारी घेतलेली आहे की भिवंडी लोकसभा याच्यामध्ये आम्ही 100% आमचा वर्चस्व आहे आणि आम्ही या जागेवर निवडून येऊ शकतो. आता त्यांनी या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जर सुपारी घेतली असेल तर ते आता जितेंद्र आव्हाड खूप मेहनत करतील या भिवंडी लोकसभा मतदारसंघावर. म्हणजे जितेंद्र आव्हाड करतील, तुम्ही आता आघाडीमध्ये आहात, तुम्ही मदत करणार नाही? बघा जो भिवंडी लोकसभा आहे ही 5व्या टप्प्याची निवडणूक आहे आणि 26 तारखेला फॉर्म भरणार आहेत आणि 26 तारखेला मी निष्ठावंत काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. आणि वेळ पडली जर कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की आपल्याला विश्वासात घेत नाही, जर मला जर कार्यकर्त्यांनी सांगितलं तर माझ्या पदाचा राजीनामा द्यायचा तर मी कार्यकर्त्यांच्या हट्टेपोरी माझ्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, पण मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. कारण मी निष्ठावंत काँग्रेस पक्षाचा एक सैनिक आहे आणि काँग्रेस पक्षाचा मी जिल्हा अध्यक्ष आहे. आणि जर मला जर मागच्या 2 दिवसापूर्वीसुद्धा सर्वांनी सांगितले ठणकावून की कार्यकर्त्यांच्या हट्टपोटी, कारण कार्यकर्त्यांमुळे मी जिल्हा अध्यक्ष आहे, कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी मी जिल्हा अध्यक्ष आहे, काही छोट्या कार्यकर्त्याला. परंतु पक्षाचा जे आदेश आहे त्याचं उल्लंघन होणार नाही कुठे ना कुठे? पक्षाचा आदेश आहे का आता सर्वांनी मिळून काम करावं महाविकास आघाडीचा, त्यासाठी जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराचं काम करावं असं निर्णय झाला. आता पक्षाचा आदेश ही गोष्ट बरोबर आहे, पण काय इथं अस्तित्व काय राष्ट्रवादीचं काय अस्तित्व आहे का? मी काय काँग्रेसचा कोणी उमेदवार आहे ना त्याच्याकडून मी बंडखोरी करतो असा तो विषय नाही ना. काँग्रेसचा उमेदवार आहे म्हणून मी अपक्ष निवडणूक लढतो असं काही नाही ना. राष्ट्रवादीचा उमेदवार आहे 100% मी मान्य करतो. माझ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षातील तो उमेदवार मी मान्य करतो. आज शिवसेनेची जर उमेदवारी असती तर आम्ही ठणकावून सांगू शकलो असतो की त्यांना आपल्याला मदत केली पाहिजे. कारण आजच्या मितीला लोकसभेमध्ये जर भिवंडी लोकसभेमध्ये जर सर्वाधिक जर कोणाचं जर म्हणजे 1 नंबरचा पक्ष असेल तर आम्ही शिवसेना सांगतो. अरे शिवसेनेनंतर 2nd नंबरला आम्ही आहोत आणि 3rd नंबरला समाजवादी आहे आणि मला नाही वाटत की 4थ्या नंबरला पण राष्ट्रवादी असेल अशी. आणि तरीसुद्धा राष्ट्रवादीला ही जागा गेली आणि राष्ट्रवादीला जागा गेली म्हणजे हे एक प्रकारचा ब्लॅकमेल झालेला आहे. त्याच्यामुळं जो काही कार्यकर्ते मला जो निर्णय देतील आणि या कारण पुढं खूप निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, लोकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेव्हा निवडणुका येतील, उदाहरणार्थ जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, अनेक अशा ज्या निवडणुका येतील ग्रामपंचायतच्या, स्थानिक कार्यकर्ता जाईल कुठे? जिल्हाध्यक्षाकडे येईल ना. पण शेवटी मला कार्यकर्त्यांचं ऐकावंच लागेल. एकंदरीत तुमचे या पक्षाबद्दल जे आहे या ठिकाणी जो निर्णय आज झालेला आहे त्याच्यावरती तुमची नाराजी आहे? मी माझ्या पक्षावर नाराजी नाही, पण जो खऱ्या अर्थाने जो हट्टपण केले या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी यांच्यावर नाराज आहे मी. आणि पक्षांनी जो आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले, आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी माझ्यासाठी अथक प्रयत्न केले आणि माझ्यासाठी आमच्या पक्षाचं काम आता तुम्ही करणार की नाही करणार? नाराज आहात की नाही? मी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर नाराज आहे, मी पक्षावर नाराज नाही. पण जर वेळ प्रसंगी जर कार्यकर्त्यांनी मला जर सांगितलं की आपल्याला निवडणूक अपक्ष लढायचं आहे तर कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी मी निवडणूक अपक्ष लढणार आहे आणि 27 तारखेला मी माझा नामनिर्देशन अर्ज भरणार आहे. या ठिकाणी पाहिलं आपण की एकंदरीत जे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते दयानंद चोरगे आणि 1ल्या नंबरला त्यांचा हा पूर्ण नाव सुरू होता आणि त्यांनी या ठिकाणी कुठे ना कुठे आज जो निर्णय या ठिकाणी आघाडीचा झालेला आहे त्या निर्णयावरती कुठे ना कुठे नाराज आहेत आणि त्यांनी असं देखील म्हटले आहे की जर कधी कार्यकर्त्यांनी सांगितलं तर आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी देखील या ठिकाणी भरणार आणि या ठिकाणी जो राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला आहे आम्ही त्यांच्यावरती नाराज आहेत, पक्षावरती नाराज नाही. या ठिकाणी आम्हाला जर गरज पडली तर या ठिकाणी आम्ही उमेदवारी भरून अपक्ष निवडणूक लढायला देखील तयार आहोत. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.